Hello class, in previous lecture we discussed about ideal and non-ideal solution and vapor pressure law ring. This is the first colligative property. In this lecture we discuss about the second colligative property, that is boiling point elevation. So first we discuss about boiling point, then boiling point elevations. Definition of boiling point elevation is, definition of boiling point of a liquid is the temperature at which its vapor pressure is equal to applied pressure. Here applied pressure is atmospheric pressures. म्हणजे असं आहे की एक बॉइलिंग पॉईंट हा एक टेम्परेचर आहे, तो एक फक्त टेम्परेचर आहे, असं टेम्परेचर की ज्यामध्ये वेपर प्रेशर, त्या लिक्विडचं वेपर प्रेशर हे इक्वल टू राहणार कशाशी, अप्लाइड प्रेशरशी. अप्लाइड प्रेशर काय आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, म्हणजे वेपर प्रेशर इक्वल्स टू काय आहे, 180 m. ठीक आहे, 180 m. असं जर आपण एक सॉल्व्हेंट घेतलं आहे, या सॉल्व्हेंट जर आपण व्होलाटाईल सॉल्व्हेंट घेतलं तर याचं वेपर प्रेशर ऑलरेडी थोडं बहुत वेपर प्रेशर असतं, पण याला आपण हीट दिली की याचं वेपर प्रेशर इन्क्रीज होऊन जाणार. अशा ठिकाणी इन्क्रीज होत जाणार की याचं वेपर प्रेशर एका टाईमवरती हे इक्वल टू राहणार सराउंडिंगच्या ॲटमॉस्फेरिक प्रेशरशी. म्हणजे वेपर प्रेशर हे कशाशी इक्वल टू होणार, 180 mशी. आणि ह्या वेपर प्रेशर इक्वल्स टू 180 m जेव्हा होईल त्या टेम्परेचरला, त्या पर्टिक्युलर टेम्परेचरला आपण काय म्हणणार, बॉइलिंग पॉईंट म्हणणार. त्याला काय आपण म्हणणार, बॉइलिंग पॉईंट म्हणणार. ठीक आहे. नेक्स्ट टर्म इज इन नॉन वोलाटाईल सोल्यूट द बॉइलिंग पॉईंट इज इलिव्हेटेड. म्हणजे नॉन वोलाटाईल, जसं वोलाटाईल सोल्यूटचं बॉइलिंग पॉईंट काय राहणार, कमी राहणार. ठीक आहे, बॉइलिंग पॉईंट कमी राहणार, कारण नॉन वोलाटाईल सोल्यूट हा लवकर इव्हॅपरेट होतं. ठीक आहे, जसं आपण पेट्रोल घेत आहे, पेट्रोल हा लवकर इव्हॅपरेट होतं, पण नॉन वोलाटाईल सोल्यूट काय आहे, नॉन वोलाटाईल सोल्यूटचं बॉइलिंग पॉईंट हे जास्त असतं, कारण की ते लवकर इव्हॅपरेट होत नाही, त्याला जास्त हीट द्यावी लागते तेव्हा तो बॉईल होते, आणि त्यामुळे त्याचं जे बॉइलिंग पॉईंट आहे ते इलिव्हेटेड असते, म्हणजे जास्त असते. नेक्स्ट पॉईंट इज the boiling point of non-volatile solvent is always greater than pure substance. तेच म्हटलेलं आहे, जे आता मी सांगितलेलं आहे, जेव्हा आपण प्युअर सॉल्व्हेंट घेत आहे, प्युअर सॉल्व्हेंट जर आपण वॉटर घेतलेलं आहे, ठीक आहे, प्युअर सॉल्व्हेंट जर वॉटर घेतलं आहे त्याचं बॉइलिंग पॉईंट 100 आहे, पण त्याच्यामध्ये जर काही सॉलिड ॲड केलं आहे, तर जर सॉलिड ॲड केलं की त्याचं जे बॉइलिंग पॉईंट आहे ते जास्त असते ॲज कम्पेअर टू प्युअर सबस्टन्सचं, कारण त्यामध्ये आपण सॉलिड ॲड करत आहोत. म्हणजे प्युअरचं कमी राहणार आणि प्युअर सॉल्व्हेंटचं कमी राहणार, आणि त्यामध्ये जर आपण सॉल्यूट ॲड करत आहोत दुसरा, तर त्याचं काय राहणार, जास्त राहणार. तेच आपण दाखवलेलं आहे इक्वेशनमध्ये, TB इज ग्रेटर दॅन T0B. यामध्ये TB काय आहे, बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन, आणि T0B काय आहे, बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. बघा, जेव्हा आपण प्युअर सॉल्व्हेंट घेतलेलं आहे, प्युअर सॉल्व्हेंट म्हणजे वॉटर जर घेतलं आहे, वॉटरचं बॉइलिंग पॉईंट आपल्याला माहिती आहे 100 आहे. हे कसं आलेलं आहे, जेव्हा आपण टेम्परेचर देत आहोत तर टेम्परेचर दिल्यानंतर वेपर प्रेशर, यामध्ये वेपर प्रेशर येते आणि वेपर प्रेशर इन्क्रीज होत चाललेले आहे. एक टाईम असं येणार की वेपर प्रेशर इक्वल टू कशाशी राहणार, 1 ॲटमॉस्फेरिकशी, आणि तो जो टेम्परेचर राहील तो टेम्परेचर राहणार आपला बॉइलिंग पॉईंट. हा बॉइलिंग पॉईंट वॉटरचा किती आहे, 100. पण त्यामध्ये जेव्हा आपण सॉल्यूट ॲड करत आहोत, सॉल्यूट ॲड केल्यानंतर त्याचं टेम्परेचर काय होणार, इन्क्रीज होत जाणार. म्हणजे इन्क्रीज झालं, जे 100वरती ते बॉईल होणार नाही, त्यापेक्षा थोडंसं त्याला जास्त टाईम लागेल बॉईल व्हायसाठी, जास्त हीट द्यावी लागेल, जास्त टेम्परेचर द्यावे लागेल. तेच बोलत आहे की जेव्हा आपण काही ॲड करत आहोत किंवा त्यामध्ये काही इम्प्युरिटी झाली किंवा सोल्यूट ॲड करत आहोत, तेव्हा त्याचं टेम्परेचर काय आहे, जास्त टेम्परेचर राहणार. त्या टेम्परेचरला आपण काय म्हटलेलं आहे, TB, आणि हा जास्त राहील ॲज कम्पेअर टू प्युअर सॉल्व्हेंट. आणि हे जे इन्क्रीजिंग ऑफ टेम्परेचर असते, हे टेम्परेचर जे इन्क्रीज असते त्या टेम्परेचरला आपण काय म्हणणार, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन्स. ठीक आहे. ॲडिशन ऑफ सम सोल्यूट, म्हणजे काही सोल्यूट आपण त्यामध्ये ॲड केल्यानंतर जर त्या सोल्युशनचं टेम्परेचर इन्क्रीज होत आहे, त्या टेम्परेचरला आपण काय म्हणणार, इलिव्हेशन म्हणजे इन्क्रीज होणं किंवा वाढणं. सो डेफिनेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन इज द डिफरन्स बिटवीन द बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन and that of pure solvent at given constant pressure is called as boiling point elevation.
काय म्हणत आहे डेफिनेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशनमध्ये, डिफरन्स म्हणजे दोघांचा डिफरन्स बिटवीन बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्युशन अँड सोल्युशनचं आणि प्युअर सॉल्व्हेंटचं जे डिफरन्स असतात त्या डिफरन्सला आपण काय म्हणणार, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन्स. यामध्ये बघा, जर आपण प्युअर सॉल्व्हेंट घेतो, म्हणजे प्युअर सॉल्व्हेंट, आता वॉटरच घेऊ आपण प्युअर सॉल्व्हेंट, ठीक आहे. प्युअर सॉल्व्हेंट घेतल्यानंतर याचं जे बॉइलिंग पॉईंट राहणार आहे ते 100 डिग्री सेल्सिअस मिळेल, ठीक आहे. 100 डिग्री सेल्सिअस प्युअर वॉटरचं सॉल्व्हेंटचं मिळेल. पण त्यामध्ये आपण शुगर ॲड केले, तर शुगर ॲड केल्यानंतर ऑब्व्हियसली त्याचं बॉइलिंग पॉईंट काही ना काही प्रमाणात तर वाढेल, त्याला जास्त हीट द्यावी लागेल, त्याचं वेपर प्रेशर ऑलरेडी थोडंसं कमी राहणार. पण आपण हीट दिल्यानंतर ते इन्क्रीज होईल, वेपर प्रेशर इन्क्रीज होईल, म्हणजे बॉइलिंग पॉईंट पण इन्क्रीज होईल. तर सपोज जेव्हा आपण प्युअर सॉल्व्हेंटमध्ये शुगर हे सॉल्यूट ॲड केल्यानंतर त्याचं बॉइलिंग पॉईंट किती होणार, 105 होणार. तर 105 मायनस 100, म्हणजे या दोघांचा आपण डिफरन्स घेतलेला आहे, 105 मायनस 100 केलेलं आहे. तर आपल्याला काय मिळालेलं आन्सर, 5 डिग्री सेल्सिअस. हे जे 5 डिग्री सेल्सिअस आन्सर मिळत आहे, हे 5 डिग्री सेल्सिअस काय राहणार आहे, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन राहणार आहे. त्या शुगर सोल्युशनचं बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन आपल्याला किती मिळालेलं आहे, 5 डिग्री सेल्सिअस. डिफरन्स बिटवीन 105 मायनस 100. 105 काय आहे, बॉइलिंग पॉईंट ऑफ शुगर सोल्युशन, म्हणजे जे सोल्युशन आपण घेतलं आहे त्याचं, आणि 100 काय आहे, प्युअर सॉल्व्हेंटचं आहे. तेच आपण इक्वेशननी कसे लिहिणार, आता डिफरन्स आपण डेलनी दाखवतो, म्हणून डेल टी बी काय आहे आपला, टेम्परेचर, बॉइलिंग पॉईंट, ठीक आहे. बॉइलिंग पॉईंट इक्वल्स टू TB मायनस T0B. हियर TB इज टेम्परेचर, बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्युशन, अँड T0B इज बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. म्हणजे आपल्याला बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशनचं इक्वेशन काय मिळालेलं आहे, डेल टी बी इक्वल्स टू TB मायनस T0B. डेल TB इक्वल्स टू TB मायनस T0B. हे जे इक्वेशन आहे हे आहे बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशनचं. नेक्स्ट टर्म इज बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन ॲज अ कॉन्सिक्वन्स ऑफ वेपर प्रेशर लॉवरिंग. यामध्ये आपल्याला काय आहे की एक ग्राफ थ्रू आपल्याला समजायचं आहे की जे TB आहे हे नेहमी ग्रेटर दॅन T0B, म्हणजे बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्युशन हे ग्रेटर दॅन राहणार बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंटपेक्षा. ते कसं बघा, आपल्याला ग्राफ बघायचा आहे, जो आपल्याला स्लाईडमध्ये ग्राफ दिसत आहे, यामध्ये आपल्याला ग्राफ कशाच्या वर्सेस कसं काढायचं आहे, वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर, ठीक आहे. टेम्परेचर घेतलेलं आहे आपण 1T आणि वेपर प्रेशर घेतलेलं आहे. स्टार्टिंगला जेव्हा आपण एक सॉल्व्हेंट घेत आहे, प्युअर सॉल्व्हेंट जर 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे रूम टेम्परेचरवरती त्याचं काही वेपर प्रेशर असेल, कारण ते वोलाटाईल सॉल्व्हेंट आहे, ठीक आहे. वोलाटाईल सॉल्व्हेंट असल्यामुळे त्याचं सम प्रेशर असतील, ते सपोज ते 25 डिग्री सेल्सिअसवरती प्रेशर इथे असेल, ठीक आहे. आता जसं आपण टेम्परेचर इन्क्रीज करू तसं काय होणार, याचं वेपर प्रेशर इन्क्रीज होत जाणार, ठीक आहे. आणि इथे जर राहणार सपोज 1 ATM, ठीक आहे. 1 ATM म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर इथे राहणार. तर हा जो प्युअर सॉल्व्हेंटचा जो वेपर प्रेशर आहे तो वेपर प्रेशर 1 ATM पर्यंत येईल आणि त्याला क्रॉस करेल. हा जो पॉईंट आहे तो पॉईंट राहणार बॉइलिंग पॉईंट राहणार आहे कशाचा, प्युअर सॉल्व्हेंटचा. त्याला आपण काय म्हणणार आहे, T0B म्हणणार आहे, ठीक आहे. पण जेव्हा यामध्ये आपण मग प्युअर सॉल्व्हेंटमध्ये काही सॉल्यूट जेव्हा ॲड करू, ठीक आहे, याच्यामध्ये काही सॉल्यूट ॲड केल्यानंतर काय होईल की याच्या जो लेअर आहे, सोल्युशनचं जे सोल्युशन बनत आहे त्या सोल्युशनमध्ये जे लेअर बनत आहे ती राहणार, त्याच्यामध्ये काही सॉल्यूटचे आणि काही सॉल्व्हेंटचे पार्टिकल राहतील, त्यामुळे काय होईल की वेपर प्रेशर कमी होईल. म्हणून सेकंड याचा जेव्हा आपण सॉल्यूट ॲड करत आहोत तेव्हा त्याचं जे वेपर स्टार्टिंगला रूम टेम्परेचरवरती वेपर प्रेशर राहील हे प्युअर सॉल्व्हेंटच्या वेपर प्रेशरपेक्षा कमी राहील, ते आपण देणार त्याच्या खाली, याच्या खाली, ठीक आहे. तर जसं टेम्परेचर इन्क्रीज करू तसं काय होईल, वेपर प्रेशर देखील इन्क्रीज होईल आणि ते एक 1 ATMच्या इक्वलमध्ये येईल. 1 ATMच्या इक्वलमध्ये येईल म्हणजे हा जो पॉईंट मिळत आहे आपल्याला हा काय राहणार, बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन, म्हणजे हा टेम्परेचर किती मिळालं आपल्याला, TB. आणि ह्या दोघांचं जे डिफरन्स असेल ते राहणार आपलं डेल
टी, ते राहणार आपलं डेल टी म्हणजे डेल टी बी म्हणजे बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन, कॉन्सिक्युएन्स ऑफ वेपर प्रेशर. याच्यामध्ये वेपर प्रेशरच्या वर्सेस टेम्परेचर काढलेलं आहे आपण. ठीक आहे. तसंच सेम यामध्ये या ग्राफमध्ये बघा, ए आणि बी जो हा दाखवतोय कर हा सॉल्व्हेंटचा आहे आणि डी सी हा सोल्युशनचा आहे. तर स्टार्टिंगला वेपर प्रेशर ए बीचं काय आहे, जास्त आहे, वेपर प्रेशर जास्त आहे स्टार्टिंगला. पण जेव्हा सॉल्यूट ॲड केली आहे, ते सॉल्यूट ॲड केल्यानंतर जे सोल्युशन बनत आहे त्याचं वेपर प्रेशर काय होतं आहे, कमी आहे. आणि जसं जसं आपण टेम्परेचर इन्क्रीज करू तसं तसं काय होतं आहे, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होत चाललेला आहे सोल्युशनचा ॲज कम्पेअर टू सॉल्व्हेंट. हे झालेलं आहे ग्राफवरनं प्रूफ. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे, नेक्स्ट टर्म इज बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉलिड. ठीक आहे. बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशनचं कॉन्सन्ट्रेशनशी काय रिलेशन आहे हे आपल्याला बघायचं आहे. ते रिलेशन आहे की बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मोलॅलिटी. काय आहे, द बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी. आता मोलॅलिटी हे तुम्हाला 11th झालेलं आहे. मोलॅलिटी म्हणजे काय आहे की मोलॅलिटी इक्वल्स टू number of moles of solid dissolved in 1000 gram of solvent is called as molality. ठीक आहे. काय म्हटलं आहे, मोलॅलिटी इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट, सॉल्यूटचे नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय 1000 ग्राम ऑफ सॉल्व्हेंट. म्हणजे नंबर ऑफ मोल्स किती ग्राम किती सॉल्यूट हे 1000 ग्राममध्ये डिझॉल्व केलेलं आहे. तर आपल्याला मोलर 1 मोलर काय मिळणार, सॉल्युशन मिळणार. हे झालं आपलं मोलॅरिटी. त्याला कशाने डिनोटेड केलेलं आहे, स्मॉल एमनी. आणि त्याचा युनिट काय आहे, मोल्स पर के जी, मोल्स पर के जी. ठीक आहे. तर आपल्याला काय इथे काय म्हटलेलं आहे की बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅलिटी. मोलॅलिटी कशाने डिनोट केलेली आहे, एमनी. आणि बॉइलिंग पॉईंट कशाने केलेला आहे, डेल टी बीनी. ठीक आहे. यांच्यामध्ये काय, डेल टी बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्मॉल एम. ठीक आहे. तर प्रोपोर्शनली साईन काढायचं आहे, प्रोपोर्शनॅलिटीचं साईन काढायचं आहे. तर आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावं लागते, जसं आपण हेनरी लॉमध्ये घेतलेलं होतं के एच. तर इथे काय घेणार आपण, के बी. मीन्स काय होईल इक्वेशन, डेल टी बी इक्वल्स टू के बी इंटू एम, के बी इंटू एम. हे काय हिअर डेल टी बी इक्वल्स टू, डेल टी बी म्हणजे काय, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. के बी काय होणार की मोलर इलिव्हेशन कॉन्स्टंट, इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट और इलिव्हेशन कॉन्स्टंट. ठीक आहे. या तीनपैकी कुठलंही एक कॉन्स्टंट, के बी म्हणजे बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. हे काय मोस्ट इम्पॉर्टंट आहे, 1 मार्क्ससाठी MCQमध्ये विचारतील की बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशनला काय म्हणतात. पुन्हा बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज मोलर इलिव्हेशन कॉन्स्टंट, इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट. ठीक आहे. हिअर वेन m इक्वल्स टू 1, जर आपण m इक्वल्स टू 1 घेतलं तर आपल्याला काय मिळणार, डेल टी बी इक्वल्स टू के बी, डेल टी बी इक्वल्स टू के बी. नेक्स्ट पॉईंट आहे युनिट ऑफ के बी. युनिट ऑफ के बी बघायचं आपल्याला. तर के बी काढायचं आहे, के बी काढायचं आहे. तर आपल्याकडे मेन इक्वेशन काय आहे, डेल टी बी इक्वल्स टू के बी एम. ठीक आहे. आता आपल्याला के बीचं युनिट काढायचं आहे. सो एमला काय करणार आपण, लेफ्ट हँड साईडला घेऊन चालणार. तर आपल्याला इक्वेशन काय मिळणार, डेल टी बी डिवायडेड बाय एम इन इक्वल्स टू के बी. ठीक आहे. आता डेल टी बी काय आहे, बॉइलिंग पॉईंट आहे. बॉइलिंग पॉईंट म्हणजे टेम्परेचर, आणि टेम्परेचर आपल्याला एक तर डिग्री सेल्सिअस किंवा केल्विनमध्ये दाखवतो. तर केल्विन घ्यायचं आहे. तर के डिवायडेड बाय, आणि मोलॅलिटीसाठी आपण काय सांगितलेलं आहे, आत्ता थोड्या वेळापूर्वी काय सांगितलं आहे, मोल पर के जी, मोल पर के जी दाखवलेलं आहे. मोल पर के जी आहे. तर के जी जर 1 जात आहे, डिवायडेशनपासून के जी जर वरती गेला तर तो मल्टिप्लिकेशनमध्ये होईल. म्हणून आपल्याला के इंटू के जी. आता हे डिवायडेड बाय मोल आहे म्हणून मोल इनवर्स. सो आपलं युनिट काय होणार, कशाचा, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशनचा युनिट काय होणार, के बीचं युनिट काय होणार, म्हणजे इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंटचं युनिट काय होणार, के इंटू के जी मोल इनवर्स. सो नेक्स्ट टॉपिक इज मोलर मास
ऑफ सोल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. जसं आपण वेपर प्रेशर लोअरिंगनी मोलर मास काढलेला आहे तसंच सेम आपल्याला मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशनचं काढायचं आहे. ठीक आहे. तर वी नो दॅट की आपल्याला इक्वेशन माहिती आहे की बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशनचं काय आहे, डेल टी बी इक्वल्स टू के बी एम, डेल टी बी इक्वल्स टू के बी एम. ठीक आहे. पण आपल्याला सोल्युशन बनवायचं आहे. सोल्युशन बनवताना आपल्याला 2 वस्तू लागतील, त्या म्हणजे सॉल्यूट आणि सॉल्व्हेंट. मग आपण काय करणार की 2 W2 ग्राम ऑफ सॉल्यूट डिझॉल्व इन W1 ग्राम ऑफ सॉल्व्हेंट. W2 काय आहे, आपली एक क्वांटिटी आहे. W2 ग्राम ऑफ सॉल्यूट आपण कशामध्ये डिझॉल्व करत आहोत, W1 ग्राम ऑफ सॉल्व्हेंटमध्ये. मग आपल्याला काढायचं आहे मोल्स ऑफ, आता 2 वस्तू आपल्याला लागतील, त्या मोल्स ऑफ सॉल्यूट काढायला लागेल आणि मास ऑफ सॉल्व्हेंट काढावं लागेल. तर मोल्स ऑफ सॉल्यूट काढायचं आहे. मोल्स ऑफ सॉल्यूट काढायसाठी फॉर्म्युला काय आहे, जर नंबर ऑफ मोल्स ऑफ काढायचे असतील सॉल्यूटचे तर वेट डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट, वेट डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट. म्हणून मोल्स ऑफ सॉल्यूट काढायचं असेल तर W2 ग्राम ऑफ सॉल्व्हेंटमध्ये वेट किती टाकलेलं आहे, तर W2 डिवायडेड बाय M2. हे झालं आपल्याला मोल्स ऑफ सोल्यूट, हे झाले आपले मोल्स ऑफ सोल्यूट. ठीक आहे. आता मास ऑफ सॉल्व्हेंट काढायचं आहे. मास ऑफ सॉल्व्हेंट काढायसाठी आपल्याला काय W1 ग्राम इक्वल्स टू काय येणार आहे, W1 ग्राम डिवायडेड बाय 1000 ग्राम पर के जी. W1 डिवायडेड बाय 1000 ग्राम पर के जी इक्वल्स टू, ठीक आहे, याला आपण केल्यानंतर W हे ग्राम गेट कॅन्सल. सो W1 डिवायडेड बाय 1000 के जी, W1 डिवायडेड बाय 1000 के जी. हे काय आपल्याला मिळालेलं आहे, मास ऑफ सॉल्व्हेंट. आता 2 वस्तू मिळालेल्या आहे, मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हेंट. ठीक आहे, हा मिळालेला आहे. आता एक्सप्रेशन ऑफ मोलॅलिटी बघू. एक्सप्रेशन ऑफ मोलॅलिटीमध्ये डेफिनेशन ऑफ मोलॅलिटी मी म्हटलेलं आहे की मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हेंट इन के जी, मास ऑफ सॉल्व्हेंट इन के जी घेतलेला आहे. मोल्स ऑफ सोल्यूट आपण काय काढलेलं आहे, W1 डिवायडेड बाय मोल्स ऑफ सोल्यूट आपण काय घेतलेलं आहे, W2 डिवायडेड बाय M2. ठीक आहे, हेच इथे दिलेलं आहे बघा. मास ऑफ सोल्यूट, मोल्स ऑफ सोल्यूट किती घेतलेलं आहे, W2 डिवायडेड बाय M2. आणि त्याच्यानंतर आपण काय म्हटलं होतं, मोलॅलिटीचं एक्सप्रेशनमध्ये फर्स्टमध्ये काय राहणार आहे, मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हेंट. तर मास ऑफ सॉल्व्हेंट आपल्याकडे काय आहे, W1 डिवायडेड बाय 1000 के जी, W1 डिवायडेड बाय 1000 के जी. आता याला सॉल्व करायचं आहे. याला सॉल्व केल्यासाठी काय करणार आहे, W2 डिवायडेड बाय M2 इंटू, आता हे 1000 काय होईल, न्यूमरेटरमध्ये येईल, डिवायडेड बाय W1. तर आपल्याला काय मिळाली, एमची व्हॅल्यू, M इक्वल्स टू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1. हे आपल्याला एमची व्हॅल्यू मिळाली. ही एमची व्हॅल्यू आपल्याला कशामध्ये पुट करायची, इक्वेशन 1मध्ये. जो इक्वेशन 1 काय आहे, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशनचा, तो आहे डेल टी बी इक्वल्स टू के बी. आता एमची व्हॅल्यू काय आहे, आपल्याला एमची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे, 1000 W2 डिवायडेड बाय M2 W1. ठीक आहे, ही झाली आपल्याकडे ही व्हॅल्यू कशाची आली, आपल्याला डेल टी बीची. पण आपल्याला काय काढायचं आहे, मोलर मास ऑफ सॉल्यूट काढायचं आहे. मोलर मास सॉल्यूट काढायचं आहे तर आपल्याला M ही सिंगल टर्म घ्यायची आहे. सो आपण काय करणार की इथला जो M आहे, या Mला लेफ्ट हँड साईडने आणणार. तर M2 इक्वल्स टू काय होणार, 1000 के बी W2 डिवायडेड बाय डेल टी बी इंटू W1. हियर M2 काय राहणार आहे, मोलर मास ऑफ सॉल्यूट, 1000 तसेच्या तसे, के बी काय राहणार आहे, इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट, W1 काय राहणार आहे, वेट ऑफ सॉल्व्हेंट, W2 काय राहणार आहे, वेट ऑफ सॉल्यूट, डेल टी बी काय, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, आणि W1 काय राहणार आहे, वेट ऑफ सॉल्व्हेंट. ठीक आहे, हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, मोलर मास ऑफ सोल्यूट. यावरून आपण मोलर मास ऑफ सोल्यूट काढू शकतो. ठीक आहे, याच्याच वरती काही बेसिस प्रॉब्लेम आहेत ते आपण नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट टॉपिक इज प्रॉब्लेम ऑन बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. ठीक आहे, द नॉर्मल BP ऑफ
ethyl acetate means normal boiling point of ethyl acetate is 77.06 degrees Celsius. A solution of 50 gram of non-volatile solute in 150 gram of ethyl acetate boils at 84.27 degrees Celsius. Evaluate the molar mass of solid if Kb for ethyl acetate is 2.77 degree Celsius Kg per mole. हिअर आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे, बॉइलिंग पॉईंट ऑफ इथिल ॲसिटेट. ठीक आहे, बॉइलिंग पॉईंट ऑफ इथिल ॲसिटेट म्हणजे प्युअर इथिल ॲसिटेटचं टेम्परेचर दिलेलं आहे ते आहे 77.06 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी दिलेलं आहे वेट ऑफ सॉल्यूट म्हणजे W2 किती दिलेलं आहे, 50 ग्रॅम दिलेलं आहे. ठीक आहे, वेट ऑफ सॉल्वेंट म्हणजे W1 किती दिलेलं आहे, 150 ग्रॅम दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर जेव्हा आपण वेट प्युअर याच्यामध्ये W2 टाकलं आहे, म्हणजे सॉल्यूट टाकलेलं आहे, त्यानंतर त्याचं जे बॉइलिंग पॉईंट दिलेलं आहे तो TB किती आहे, 84.27 डिग्री सेल्सिअस. तर यावरून आपल्याला काय काढायचं आहे, दोन व्हॅल्यूवरून डेल TB काढायचं आहे. डेल TB आपल्याला कसं काढता येईल, 84.27 मायनस 77.06. ठीक आहे, हे केल्यानंतर आपल्याला काय मिळतं आहे, डेल TB मिळतं आहे. डेल TB मिळतं आहे, डेल TB किती मिळाला आपल्याला, 7.21 केल्विन. 7.21 केल्विन मिळालेलं आहे. आता आपल्याकडे व्हॅल्यू सर्व मिळालेले आहे. M2 काढायचं आहे, इव्हॅल्युएट मोलर मास. ठीक आहे, मोलर मास क्वेश्चन मार्क, मोलर मास कॅल्क्युलेट करायचं आहे. सो फॉर्म्युला काय आहे, M2 इक्वल्स टू 1000 Kb W2 डिवायडेड बाय डेल TB W1 हा आपला फॉर्म्युला आहे. यामध्ये 1000 Kbची व्हॅल्यू किती आहे, 2.77 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, त्यानंतर W2 काय आहे आपल्याला, W2 आपल्याकडे आहे 50 ग्रॅम. W1 किती आहे, 150 ग्रॅम. ठीक आहे, W2 आपण काय करणार, 1000 इंटू 2.77 इंटू 50 ग्रॅम डिवायडेड बाय 150 ग्रॅम अँड व्हॅल्यू काय आहे दुसरी, मीन्स डेल TBची व्हॅल्यू काय आलेली आहे आपली, डेल TBची आहे 7.21. या सर्वाला कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळतं, 128 ग्राम मोल्स इनवर्स. म्हणजे M2 काय मिळालेलं आहे, 128 ग्राम मोल इनवर्स. सो नेक्स्ट प्रॉब्लेम इज 3.795 gram of sulfur is dissolved in 100 gram of carbon disulfide. This solution boiled at 319.81 Kelvin. What is the molecular formula of sulfur in solution? The boiling point of solvent is 319.45 Kelvin. Given that Kb for CS2 equals to 2.42 Kelvin Kg per mole and atomic mass of sulfur is 32 mu. Here given is weight of sulfur means weight of solid दिलेला आहे. weight of solid किती दिलेला आहे, W2 3.795 ग्राम मिळालेला आहे. ठीक आहे, आणि W1 किती दिलेला आहे, 100 ग्राम. W1 100 ग्राम दिलेला आहे. आता त्यांचं बॉइलिंग पॉईंट दिलेला आहे. बॉइलिंग पॉईंट किती, बॉइलिंग पॉईंट हा TB दिलेला आहे, कोणता, 319.81 हा आहे TB. ठीक आहे, आणि T0B किती दिलेला आहे, म्हणजे बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट किती दिलेला आहे, 319.45 दिलेला आहे. यावरून आपल्याला काय काढायचं आहे, म्हणजे 319.81 मायनस 319.45 यामधनं आपल्याला काय मिळणार, डेल TB मिळणार. ठीक आहे, डेल TB आपल्याला किती मिळालेला आहे, 0.36. आता यावरून आपल्याला काय काढता येईल, मोलर मास ऑफ सल्फर. मोलर मास ऑफ सल्फर काढायसाठी आपल्याला 1000 इंटू केबीची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 2.42 इंटू आता W2 किती दिलेला आहे, W2 दिलेला आहे 3.795 डिवायडेड बाय W1 किती दिलेला आहे, 100 ग्राम. आणि आपण जे कॅल्क्युलेट केलं आहे डेल टी काय 0.36 केल्विन. ठीक आहे, आता याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळालेला आहे, 255
255.10 ग्राम मोल इनवर्स मिळाला आहे. आता ॲटॉमिक वेट काय दिलेला आहे, प्रोव्हाइड केलेला आहे, ॲटॉमिक वेट ऑफ सल्फर इक्वल्स टू 32 म्यू दिलेलं आहे. ठीक आहे, आपल्याला काढायचं काय आहे, काढायचं आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर काढायचा आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर काढायसाठी फॉर्म्युला काय येतो, मोलर मास ऑफ सल्फर डिवायडेड बाय ॲटॉमिक मास ऑफ सल्फर. म्हणजे मोलर मासही आपल्याला या म्हणून आपण आत्ताच मोलर मास काढलेला आहे. मोलर मास किती आहे, 2.55.10 ग्राम मोल इनवर्स काढलेला आहे आणि ॲटॉमिक मास किती आहे, 32. ठीक आहे, म्हणजे 255.1 डिवायडेड बाय 32. याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय आन्सर मिळाला आहे, 7.91 विच इज अप्रॉक्सिमेट 8. आणि त्यामुळे आपल्याला काय मिळालेलं आहे, द मॉलिक्युलर फॉर्म्युला वुड बी S8 इन CS2. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला आहे, S8 कशामध्ये, CS2 मध्ये. यामध्ये आता आपण काय काय बघितलं आहे, बॉइलिंग पॉईंट बघितलं, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन बघितलं आहे, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉलिड बघितलं आहे, आणि मोलर मास ऑफ सॉलिड फ्रॉम बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन बघितलं आहे, आणि त्याचे 2 प्रॉब्लेम्स बघितले आहे. ठीक आहे, आय होप ऑल थिंग्स आर क्लिअर टू यू. थँक्यू क्लास.